नमस्कार. भरत भोगले, पोळवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. इथला आम्ही शेतकरी, पोळवाडी गावचा शेतकरी आहे. तर रात्री गहू येऊन मला गुडगाभर ऊस मक्का होता. तो गुडगाभर ऊस मक्का रात्री गव्हाने पूर्णपणे खाऊन फस्त केलेला आहे सगळा. तर रात्री काय झालं, दिवसभर काम केल्यामुळं कंटाळा आल्यामुळं जाऊन 2 इंजेक्शन करून रात्री राखणं आलो नाही, झोपलो रात्री दवाखान्यात आल्यामुळं. आणि रात्री माझा ऊस सगळा पूर्णपणे खाला आहे. आज सांगतो तुम्हाला, एका इथं 15-16 टन ऊस ह्या शेतात मळतेला, आंबं शेत म्हणून हे शेत आहे. ह्या आंबं शेतात मळतेला ऊस मक्का पासापोती ह्यातलं मक्का काढतो आहे. तर आता हे सगळं पस्त केलेलं आहे. कसं काय करायचं हे वन विभागाने ह्याचा विचार करावा आणि ह्या सरकारनं ह्या शेतकऱ्याचा विचार करावा. वन विभागाने ह्याचा विचार करावा. ह्या गव्यांचा बंदोबस्त करावा. जंगल खात्यात त्यांनी राहण्याची सोय करावी. तशी ही परिस्थिती अशी बिकट असताना शेतकरी जागला पाहिजे का? शेतकरी बुडला पाहिजे. शेतकरी पार खलास झाला पाहिजे शेतकरी. ही तुम्ही वन प्राणी जगविणारा का शेतकरी जगविणारा, अशी ही परिस्थिती आहे. आणि त्या गव्याला आम्ही हाकलायचं नाही, मारायचं नाही, हे करायचं नाही काय. आज कसलं तर त्याला धाक दाखवाय नाही, भ्या दाखवाय नाही. ही कुठली राक्षस प्रवृत्ती काय उपडून टाकला आहे. कांडी देखील उपडली गव्यानं तोंडानं. काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची. उसाळा खालाय शेतकऱ्याला सुखाची झोप सुद्धा नाही आहे. सुखाची झोप नाही. तर शेतात येऊन झोपायचं म्हटलं तर मग ते इंजेक्शन केल्याचा उपयोगाचं काय, त्या दवाखान्याचा उपयोगाचं काय. आणि मग रात्री मुलं काय, जरा विश्रांती घेऊया मुलं. रात्री आलो नाही तर खाला मक्का नाही. हे सगळं मक्का खाला, ऊस खाला सगळा. आणि सकाळी बघून बघतोय, दूध घालायला बघतोय तर ही अशी परिस्थिती, डोळ्यातून पाण्याची पाळी आली. म्हणजे खरं तर हे पीक आता वायाच गेले असं म्हणायचं. पीक वायाच गेलं. आता काय पिकणार ह्यात, काय परिस्थिती आहे. म्हणजे पीक कर्ज सुद्धा पुढच्या वर्षी भागणार आहे. पीक कर्ज काय भागवते. आता कशाने पीक कर्ज भागवायचं. आता इथं आता काल हे लावायला हे मक्का मुलकाचा मक्का महाग आणून घालायला, पेरायला माणसं करून, हे नांगरट, हे सगळ्या गोष्टीचा खर्च करून आज आता ह्या मला वाटते 10-15 हजार रुपये मी खर्च केले. आणि ते आता हे 10-15 हजार रुपये ते पीक कर्ज सोसायटीचे पैसे काढूनच केलेलं आहे. आता हे पुढच्या फेडायचं कशाने, हे आता मोठं परिस्थिती आहे. ह्या वन्य प्राण्यांचा किंवा गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे असं वाटतं. बंदोबस्त कायम झाला पाहिजे. सांगतो तुम्हाला, एका मक्का पेरला तर मग ते मोर राखायचं. तिथनं आता मक्का खायला आला, ते खायला हे गव्हाण राखला आणि खायला आला तर ती वांढरं पस्त करतात. हे वन प्राणी, हे पोळवाडी. आणि पुढं आत्ता उन्हाळभर हे गहू राखायचं. आणि पुढं पावसाळ्यातनं ऊस मोठा झाला की कुली खात्यात, जनावरं खात्यात, डुकरं. हो डुकरं. माझा आता मागच्या वर्षी माझा एक 2-3 टनाचा कंप्लीट ऊस असा पूर्ण चापलून खाऊन टाकला सगळा. पूर्ण खाऊन टाकला. म्हणजे सगळ्या वन्य प्राण्यांचा त्रास हा शेतकऱ्याला, सगळ्या वन्य प्राण्यांचा त्रास आहे. हे पोळवाडी कसं एकदम असं त्यात डोंगराळ भागात एकदम गाव असल्यामुळं प्राण्यांचा लय सुसुळात आहे. मोर आहेत, वांढरं भरपूर आहेत, कुळली आहेत, डुकरं जनावर आहेत. आणि हे गौरीड जगणं मुश्किल केलं शेतकऱ्यांना. जगणं मुश्किल, भयानक मुश्किल जगणं आहे. शेती करण्याचं का नाही, भ्या लय मोठं पोटात आहे. ती माळ्या तिथं जाऊन झोपायचं म्हणा, काय कसं होतंय, चुकून झोप लागल्याने नुसती गहू एखादा मोठा असा एकदम मोठा गहू असतोय, तो असं माणसात वावड्या असते, धावून येते असं, अशी परिस्थिती असते. कुत्रा असलं म्हणजे जरा बरं वाटतंय. कुत्र्यामुळे जरा भीती येत नाही. तर आम्हाला माणसाला काही भिवू शकत नाही, ते भीत नाही. तर तसंच थांबतात. आणि माळ्यावर जाऊन उतरून हाणायला जायचं म्हणजे धाडसच भीत नाही. ती गव्हांचं असं त्या विकराळ रूप बघून ती धाडसच भीत नाही. म्हणजे जीव मुठीत घेऊनच राखण करायला लागते. आता तुम्ही म्हटला की कुत्रे तुमच्या सोबत असतात राखणीला, तर आता बिबट्या पण आलाय आणि कुत्री पण पळवायला. आता ते बिबट्या त्यामुळं कुत्र्यांना भ्याय नका. बिबट्या कुत्रं घेऊन आणि कुत्र्याला बिबट्या खातोय, त्यामुळं कुत्रं थांबत नाही शेतात. सगळीकडनं शेतकरी अडचणीत आला. शेतकरी सगळीकडे अडचणीत आहे. आणि शेतकऱ्याने दाणं पिकवलं तर ही जनता सगळी जगल. शेतकरी जगला तर सगळं जगलं. सगळ्याला तुमचं सगळ्याच कारखाना आहे, सगळ्याच छापखाना आहेत, दाण्यात छापखाना आहे. हे मातीचं पिकवून हिरवगार करूनच त्याला चांगली उभारी देऊन, चांगलं कष्ट करून भांगलून हे ते पीक, ते हे जमिनीतलं पीक, त्याला तेच महत्त्वाचं आहे का. आज इतर काय सगळ्या बाबी तुम्हाला सगळे कारखाना आहेत, सगळ्या हे करायला हे आहेत. तर शेतीच पिकलं तर कारखाना चालणार का ते. काय परिस्थिती आहे आज. शेतकरी राजा, देशाचा राजा शेतकरी पोशिंदा आहे. देशाचा शेतकरी पोशिंदा आहे. जरा शेतकऱ्यांचा जरा विचार करा. शासनाने याचा गंभीर विचार करायला पाहिजे. शासनाने गंभीर विचार केला पाहिजे. ह्यात
सगळ्या कुठल्या बाबीत लक्ष देण्यापेक्षा जास्त शेतकरी ह्या बाबीत लक्ष द्यायला पाहिजे की शेतकरी कसा जगल, शेतकऱ्याचं कसा टिकल. आणि हे वन प्राण्याचा भयानक म्हणजे भयानक त्रास आहे ह्या प्राण्यांचा अतिशय. ह्या कोकण भागाला, आपल्या ह्या पन्हाळा तालुक्याला, ह्या बावड्याला म्हणा लय मोठा त्रास आहे. काय शेतकरी करते, दिवसभर काम करून काय जगते शेतकरी. मी रात्री इंजिन करून झोपलो नका. आपल्या परिसरातील 5 शेतकऱ्यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आणि 100पेक्षा जास्त शेतकरी गंभीर जखमी झालेले आहेत. होय. म्हणजे गवारेट्यांचं वाढतं हल्लं शेतकऱ्यांच्यावर व्हायला लागलं. काय सांगाल त्याबद्दल? आता कसं आहे माहिती आहे का, वाढतं हल्लं होतं म्हणजे कसं होतंय, सकाळी उठून जात्यात, उसात जात्यात, काय होतंय आणि गहू असल्याला काय कळत नाही. आणि चुकून गव्हाची माल चावल नसती, गावाला चावलं असली गहू सरळ डायरेक्ट येऊन सरळ शेतकऱ्याला मारतोच. त्याच्यामुळं देखील शेतीची रक्षण करायला हे सुद्धा नुसतं ह्या गव्यांच्यामुळे भ्यात वाटतंय. म्हणजे शेती करायची का नाही हा प्रश्न झाला. करायची नाही, शेती नाही केलेली बरं म्हणायला पाहिजे. जीव जगून जगायला पाहिजे नका, जीव जगताना कोण राहायचं. मग काय करायचं, शासनानं ह्या प्राण्यांचा बंदोबस्त केला पाहिजे का, शेतकरी मारायला पाहिजे आणि प्राणी जगवायला पाहिजेत, अशी परिस्थिती आहे. हे दोन्ही जगलं पाहिजेत, पण त्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे काहीतरी. व्यवस्था करून द्यायची की जंगल खात्यात तसं प्लॉटिंग करून काय तर कोण त्यांचं तिथं राहण्याची वरती चारा पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. हो, चारा पाण्याची व्यवस्था केली तर ते गहू खाली आज थांबतील. आता सांगतो तुम्हाला आहे का, आता हे जंगल सगळं आता हे आता गावात आणि हे सगळं हे जळलं, आता वणवा लागला की गहू सरळ डायरेक्ट खाली येणार आहेत. आज माणसाला कशी भूक असते तशी ते माणूस आणि प्राणी एकच आहे. भूक लागल्यावर काय करणार. आता आम्ही तारा बांधल्यात, मी सोबतीन तारा बांधलाय, करण बांधलाय, तरीच देखील त्या करंट तार तोडून राहती नसल्यामुळे मी इथं राखणाला रातभर 10-15 गहू रातभर तिने भुक्का इथं त्यातनं हागून इथं शान जागा पडलेला आहेत. माझ्या पायपा नळ सगळं फोडल्यात, सगळं चालून सगळं नाचून सगळं चिकलून. किती नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला? अहो, नुकसान माझं तुम्हाला सांगतो, तुम्हाला नाही म्हटलं तर माझं एक 25,000 नुकसान झाले बघा. 25,000 नुकसान झाले आता ह्या स्टेपवर 25,000 नुकसान झाले माझं. ठीक.